जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण, 50व्यात केले कथन, भस्म झाला काल यवन, मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52, रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा, 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार, फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगे तया. 16,100 जाया, 59व्यात कृष्णाची. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 8वा, अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बरवा, श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासूर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही, 69व्यात कथाही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धारक राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान, आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन.
यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण, राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. पौष शुद्ध एकादशी शके 1946. पौष शुद्ध एकादशी संत कवी श्री दासगणू महाराज यांची आज जन्मतिथी. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे असं त्यांचं नाव. त्यांचा जन्म अकोळनेर या गावी, आपल्या आजच्या अहमदनगर किंवा अहिल्यानगर या गावापासून 14-15 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव. अजूनही त्या ठिकाणी माझं काही जाणं झालं नाही. पण त्यांची समाधी ज्या ठिकाणी आहे गोरठे, उमरीच्या जवळ, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये उमरीपासून एक 4-5 किलोमीटर अंतरावर असलेलं गोरठे या ठिकाणी त्यांची समाधी आहे. त्या समाधीचं दर्शन घेतलं. अनेकदा मला सुनीलदादा चिंचोळकर सांगत होते, तुम्ही एकदा गोरठ्याला जा आणि गोरठ्याचं जे वातावरण आहे त्याचा अनुभव घ्या, त्या ठिकाणी राहा. पण त्याप्रमाणे चिंचोळकर असतानाच मला माझ्या माहितीप्रमाणे माझं त्या ठिकाणी जाणं झालं. 3-4 दिवस मी राहिलो. ग्रंथराज दासबोधाचं पारायण केलं. या दासगणू महाराजांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप अनेक गोष्टी आहेत, पण आपला मुख्य विषय जो दशमस्कंदाचा असल्यामुळे अगदी थोडक्यात सांगतो. अनेक काव्यांची रचना, जवळपास 32-38 ग्रंथाची रचना त्यांनी केली. त्या ग्रंथाची यादी जरी पाहिली तरी आपल्या लक्षात येईल. अमृतानुभव भावार्थ मंजिरी, उपदेशपर पद्ये, उद्धव आगमन, छात्रबोध, हितबोध, 65 भावार्थ दीपिका, म्हणजे चांगदेव 65ची भावार्थ दीपिका. त्यानंतर पोवाडे, भक्तिरसायन, भजनावली, श्री गुरुचरित्र सारामृत, श्री गोदा महात्म्य, गौडपादकारिका, ईशावास्य भावार्थ बोधिनी, मंत्रार्थ, नागझरी महात्म्य, आमच्या शेगावच्या जवळ जे नागझरीचं आहे गोमाजी महाराजांचं समाधी असलेलं गाव, त्याचंसुद्धा महात्म्य त्यांनी लिहिलं. नारद भक्तिसूत्र, भक्ती लीलामृत, भक्ती सारामृत, संत कथामृत, मांगेश महात्म्य, विष्णू सहस्र प्रबोधिनी. त्यानंतर श्री मध्व विजय, मध्वाचार्यांचं ग्रंथ, शंकराचार्यांचं चरित्र, शांडिल्य भक्तिसूत्र, भावदीपिका, शनी प्रताप, सुबोध लघुकथा, गजानन विजय, शेगावच्या संत गजानन महाराजांचं हे चरित्र, ओवीबद्ध खूप सुंदर असं चरित्र. अशा अनेक ग्रंथाचे निर्माण करते हे श्री दासगणू महाराज यांचं प्रत्यक्ष दर्शन पंढरपुरामध्ये माझ्या लहानपणी एकदा झालं. अगदी 3री-4थीत होतो मी त्यावेळेस. ते आजारी होते. त्यांच्या त्या घरी, म्हणजे आता आपण त्याला मठ म्हणतो, त्यांच्या घरी मी माझ्या आईवडिलांच्या बरोबर गेलो होतो. ते पलंगावर पडूनच होते. तेव्हा वडिलांच्या सांगण्याप्रमाणे ते मला म्हणाले की जाऊन त्यांचे पाय दाबून दे, म्हणून मी त्यांच्या चरणाशी बसलो. आणि तो क्षण मला आजही आठवतो. आणि कदाचित त्यांच्या स्पर्शाने रामदासी संप्रदायामध्ये येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. दासगणू महाराजांचे गुरु जे होते ते वामनशास्त्री इस्लामपूरकर, हे कल्याण स्वामींच्या परंपरेतील होते. डोमगाव, त्याच्यानंतर परंडा या गावांच्या जवळ इस्लामपूर नावाचं गाव आहे अशी मला माहिती मिळाली. तिथले हे वामनशास्त्री होते.
सांगण्यासारखं खूप मोठं चरित्र आहे त्यांचं. अगदी थोडक्यात त्यांचं एक रचना जी आहे ती थोडक्यात मी सांगतो. अंत घडो गोदातिरी, याविण आशा नाही दुसरी. स्मृती राहो जागृत खरी, भजन हरीचे करावया. भजन करिता मोक्ष घडो, देह गोदातिरी पडो. सद्भक्तांशी स्नेह जडो, दासगुणूचा सर्वदा. साधू संतांची होवो सदैव मज भेटी. दासगणू महाराज म्हणतात, साधू संतांची होवो मज सदैव भेटी, दासगणू म्हणे वस्ती राहो गोदेच्या काठी. गोदावरी दक्षिण गंगा आपण तिला म्हणतो. त्र्यंबकेश्वरापासल्या ब्रह्मगिरी पर्वतापासून निघालेली ही गोदावरी नदी. या नदीचं जसं गंगेची प्रदक्षिणा करतात तसं गोदावरीची पण प्रदक्षिणा आहे. नर्मदासुद्धा प्रदक्षिणा करतात. तसं गोदावरी प्रदक्षिणा त्यांनी 2 महिन्यामध्ये आपल्याबरोबर 25-30 शिष्यमंडळी घेऊन केलेली आहे. त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक म्हणजे आमचे वरदानंद भारती, डॉक्टर अनंतराव आठवले, अनंत दामोदर आठवले, ज्यांचं अनेक साहित्य आपल्याकडे आहे आणि खूप छान असं त्यांचंसुद्धा चरित्र आहे. आज श्री दासगणू महाराजांच्या जन्मदिवशी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपल्या या दशमस्कंदाला आपण सुरुवात करूया. शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मिणी यांचा पराभव आणि श्रीकृष्ण रुक्मिणी यांचा विवाह हा आजचा भाग आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं त्या आजच्या अमरावतीच्या त्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनं घेतल्यानंतर लग्नापूर्वी मुलगी जशी दर्शनं घेते त्याप्रमाणे, त्या रीतीप्रमाणे, रिवाजाप्रमाणे तिने दर्शन केलं रुक्मिणी मातेने. आणि बाहेर येऊन पाहते तर कृष्ण त्या रथावर आरूढ होऊन तयारच आहेत. आणि त्याने हात दिल्याप्रमाणे रुक्मिणी माता त्या रथावर बसली. आणि भगवंताची माया, मागच्या वेळेस मी जसं सांगितलं, त्या मायेचा उपयोग ते दोन्ही प्रकारे करतात. लोकांना आपल्याकडे ओढायचं असेल, आकर्षित करायचं असेल तरी मायेचा उपयोग करतात. आणि लोकांना आपल्यापासून दूर ठेवायचं असेल, ज्याची अजून पूर्वतयारी झाली नाही भगवंताच्या भेटीची, तर त्यांना ते काही काळ दूर ठेवतात. असेच या मायेचा प्रभाव दिसला. अनेक राजे महाराजे त्यावेळेस त्या ठिकाणी आले होते. शिशुपालाचा रुक्मिणीशी विवाह होणार होता आणि कदाचित त्या ठिकाणी श्रीकृष्ण पण येईल. आणि म्हणून ही सगळी मंडळी जी आहेत आपापलं मोठमोठं सैन्य, कितीतरी अक्षौहिणी सैन्य घेऊन त्या कुंडिनपुरामध्ये आले होते. आणि त्यांच्या देखत भगवंताची माया अशी होती की हातामध्ये शस्त्र होतं, सगळं होतं, सज्ज आहेत, अनेक रथ आहेत, घोडे आहेत, पायदळ आहेत, कितीतरी सैन्य आहे, पण त्या कृष्णाचा पाठलाग करावा असं एकाच्याही मनामध्ये आलं नाही. ही भगवंताची माया. आणि जेव्हा हे त्या ठिकाणून निघून गेले, त्यांचा रथ पुढे पुढे धावत गेला, तेव्हा सगळेजण जागे झाले. म्हणजे त्या मायेचा प्रभाव आता कमी झाला आणि लौकिकामध्ये आता त्यांना दिसलं की अरे, हा जो आहे आपला एवढा मोठा या ठिकाणी गरडा असतानासुद्धा रुक्मिणीला पळवून घेऊन जात आहे भगवान श्रीकृष्ण. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते सगळे क्रोधाविष्ट झाले. अंगावर चिलखत घालून आधीच ते होते तयार, आपापल्या वाहनावर बसले आणि भगवान श्रीकृष्णांचा पाठलाग करू लागले. तान आपत आलोक्य यादवानिक युथपाहा, तत्सुखम तत्सम्मुखा राजन विस्फुर्ज स्वधनुंशी ते. यादवांची सेना, यादवांचे सेनापती हे पुढे जे म्हणजे चालले होते, कारण ते सुद्धा बरोबर आले, ते बलरामसुद्धा बरोबर आले होते, पण ते वेगळ्या ह्याच्याने आले होते. अगोदर फक्त श्रीकृष्ण एकटेच त्या सुदैव ब्राह्मणाला घेऊन आणि आपल्या सारथीबरोबर त्या ठिकाणी आले होते. आता पुढे श्रीकृष्णाचा रथ धावत आहे, मागे यादवांची सेना आहे आणि त्यामागे ही सगळी शत्रू पक्ष आता हे आपल्यावर चढाई करण्यासाठी धावत पळत रथ, घोडे, सगळं शस्त्र घेऊन आपल्या मागे आलेले आहेत हे त्याने पाहिलं. धनुष्यांचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून आता ही सगळी पुढची जी मंडळी ती यादव सेना, ती तोंड फिरून आता या दुष्टांचं आगमनाची वाट पाहत होते. जरासंधाच्या सैन्यामध्ये काही जण घोड्यावर होते, काही हत्तीवर होते, काही जण रथामध्ये होते. आणि त्यांनी असा वर्षाव सुरू केला की ज्याप्रमाणे एखाद्या डोंगरावर घनघोर असं वर्षाव व्हावा, त्याप्रमाणे डोंगरावर पडलेला मुसळधार पाऊस जसा असतो तसं ते सगळे बाण जे आहे ते या यादवांच्या सैन्यावर येऊन पडत होते. प्रहस्य भगवानाह मा स्म भैर वामलोचने. भगवान श्रीकृष्ण पाहतात आणि रुक्मिणी माता बरोबर आहे
आणि तिला असं दिसलं की आता हे एवढं मोठं सैन्य आलं आहे आणि आपल्याबरोबर तर कोणीच नाही, फक्त भगवान श्रीकृष्ण आहेत आणि बलरामांचं काही सैन्य आहे. तर ते तिला म्हणतात की सुंदरी भिवू नकोस, तुझ्या सेनेकडून आत्ताच मी शत्रूच्या सेनेकडून माझ्या सेनेकडून आत्ताच या शत्रूच्या सेनेचा मी पराभव करतो. आणि मग त्यावेळेस त्या सेनेमध्ये असणारे गद संकर्षण हे यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन झाला नाही आणि त्यांचे घोडे हत्ती रथ यांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. आता इतका प्रकारे या यादवांनी बाणांचा वर्षाव केला की अनेकांची कुंडले किरीट पगड्या हे सगळं त्या ठिकाणी धुळीमध्ये मिळाली. मस्तकं खड्ग गदा त्यानंतर त्यांचं शरीराचा एक एक भाग हात मनगट मांड्या हे तुटून पडायला लागले आणि जे युद्धामध्ये वापरले जाणारे घोडे खेचर हत्ती उंट होते ते सुद्धा मृत्युमुखी पडले. आता विजयाची अपेक्षा असणाऱ्या यादवांनी शत्रुसेनेचा धुव्वा उडवला. इतकं मोठी शत्रुसेना पण तीसुद्धा हतप्रभ झाली. जरासंध जे आहेत त्याच्याकडे सर्व राजे त्या युद्धाकडे पाठ फिरवली आणि ते पुन्हा माघारी पडायला लागले. आता इकडे शिशुपालाची अवस्था अशी झाली, गुडघ्याला बाशिंग बांधून तर तयार होता, पण असा प्रसंग आल्यामुळे आपल्या भावी पत्नीला पळवल्याचे दुःख त्याला झाले. त्यामुळे निस्तेज झाला, निरुत्साही झाला. शिशुपालम समभेद्य हृतदार विदातुरम नस्तत्विषम गतोत्साहम शुष्य वदनम अब्रुवन. आणि तो त्यावेळेस शिशुपालाच्या जवळ जाऊन तो म्हणाला, कोण हा आपला रुक्मी शिशुपालाकडे गेला आणि ते सगळं सैन्य बाकीचं होतं त्यांच्यासमोर जाऊन म्हणतात की त्या इतर जे राज्य होते ते शिशुपालाजवळ गेले आणि म्हणाले, भो भो पुरुष शार्दूल. भो भो म्हणजे हे संबोधन आहे अष्टमीचं. ही उदासीनता सोडून दे. अरे ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतच असतात. म्हणजे आता आपला पराभव झाला, आपल्यासमोर आपल्या बहिणीला पळवून नेलं, आपली भावी पत्नी होती तिला पळवून नेलं, हे सगळं पाहून तू जास्त मनावर घेऊ नको. आता हे थोडंसं अध्यात्म त्या ठिकाणी सांगतात. समर्थ आपल्याला सांगतात, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. घडणारी घटना कशा प्रकारे घडते हे आपल्याला माहीत नसतं, पण प्रत्येक घटनेच्या मागे भगवंताचा आदेश असतो, भगवंताची कृपाच असते. कृपा ही आपल्याला जास्त धन मिळवण्यासाठी जशी असते तशीच आपल्याजवळ असणारं धन चोरीला जाणं यातसुद्धा कृपाच असते. खरा भक्त असेल तर तो या दोन्हीमध्ये आपल्या मनाचं समतोल राखतो. यथा दारुमयी योषीन नृत्यते कुहकेच्छया. दारुमयी, दारू म्हणजे लाकूड, लाकडाला दारू म्हणतात संस्कृतमध्ये दारू. दारुमयी योषीन, योषीन म्हणजे स्त्री मुलगी. तशी एखादी बाहुली तयार केली लाकडाची आणि ती बाहुली कशा प्रकारे नाचते आणि तिचा नाच जो आहे तो सूत्रधार कुहक त्याच्या इच्छेप्रमाणे, सूत्रधार जसा हात बोटं हलवेल त्याप्रमाणे ती बाहुली नाचत असते. तसं भगवंताच्या इच्छेप्रमाणे या जगामध्ये सगळ्या घटना घडत असतात. मग आता जरासंध जो आहे तो इतर राजांबरोबर जरासंध या ठिकाणी आला आणि तो म्हणतो, शौरे सप्तदशाहम वै संयुगाने पराजित. आता तो या शिशुपालाला समजून सांगत आहे जरासंध. जरासंधाने 17 वेळेस आक्रमण केलं आणि ज्याचा पराभव झाला आणि ज्याला पुन्हा पळून जावं लागलं तो जरासंध आता स्वतःची फुशारकी शिशुपालाच्या जवळ व्यक्त करत आहे. त्रयोविंशतिभिः म्हणजे 23 अक्षौहिणी सेना घेऊन मी 17 वेळेस त्याच्यावर स्वारी केली आणि 17 वेळेस त्याने मला परतवून लावलं, म्हणजे माझा पराभव झाला. आता हे सांगण्यातसुद्धा जरासंधाला मोठेपणा वाटत होता. त्याचं कारण असं की 17 वेळेस पराभव झाला, पण 18व्या वेळेस मात्र मी त्या श्रीकृष्णाला आणि त्या बलरामाला जिंकलं. मागच्या अध्यायातच आपण जिंकलं म्हणजे कसं, आपल्या दृष्टीने असं वाटतं, माझ्या दृष्टीने असं वाटतं माझा प्रपंच खूप सुखाचा आहे, पण भगवंताच्या दृष्टीने जे आहे ते सुख नाही. सुख सुख म्हणता आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परमकठीण देही देहबुद्धी गळेना.
देहबुद्धी गळत नाही, देहबुद्धी कमी होत नाही, तोपर्यंत देहाचा अहंकार हा पुष्ट होत जातो, तो अधिक अधिक बलवान होतो. तसं या ठिकाणी जरासंध म्हणतो, 17 वेळेस मला जरी हरवलं असलं तरी मी 18व्या वेळेस त्याच्यावर स्वारी केली आणि त्याला जिंकलं. मागच्या अध्यायात आपण पाहिलं, जिंकलं म्हणजे कसं, की त्या प्रवर्षण पर्वतावर हे दोघे पळून गेले आणि वर चढले. इतका उंच असणारा पर्वत, आणि त्या पर्वतावरून त्या पर्वताला या जरासंधाने चारी बाजूने आग लावली आणि असा विचार केला की इतका वेळ झाला तरी अजून कोणी खाली आलं नाही, याचा अर्थ त्या आगीमध्ये जळून भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे राखारांगोळी झाले, म्हणजे आता माझा जय झाला. त्रयोविंशतिभिः सैन्यैर जिग्य एकम अहम परम, मग मी जिंकलो असं तो त्याला समजावून सांगत आहे शिशुपाला. तथा आप्यहम न शोचामी न प्रवृष्यामी करिचित, आणि मग स्वतःची फुशारकी मारतो आणि मी काही कधी शोक करत नाही आणि मला कधी फार आनंदसुद्धा होत नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा, किम भाषेत किम प्रभाषेत किम आसीत, जसं गीतेमध्ये विचारलं स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याची लक्षणं जरासंध स्वतःच्यामध्ये आहे अशा प्रकारे फुशारकी मारत आहे. कालेन दैवयुक्तेन जानन विद्रावितम जगत, काळ जो आहे तो प्रारब्धानुसार एकदा आपल्या बाजूने असतो, एकदा आपल्या विरुद्ध असतो. अधुनापि वयम सर्वे, आता ते म्हणतात, जरासंध म्हणतो आपल्याबरोबर एवढे मोठमोठे राजे महाराजे आहेत, पण अगदी छोट्याशा सैन्याच्या बरोबर घेऊनसुद्धा या श्रीकृष्णाने आपल्याला पराभव केला, असं त्या शिशुपालाला समजावून सांगत आहे. शत्रूचा विजय झाला ही गोष्ट खरी आहे, तो म्हणतो, कारण काळ त्यांना अनुकूल होता. म्हणजे आपण जेव्हा हारतो तेव्हा म्हणायचं की काळ त्या दुसऱ्या पार्टीला अनुकूल होता. विम्बल्डन असो, कुठलेही क्रीडा असो, कुठलेही रणांगण असो किंवा कुठलेही साधा प्रसंग असो, आता काळ शत्रू पक्षाला अनुकूल होता म्हणून ते जिंकले असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडून काय पराभवाचे काय कारणं आहेत याचं आपण काय म्हणतात परीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक इलेक्शननंतर प्रत्येक आपलं पॉलिटिकल पार्टी हेच सांगते की आता आम्ही आमच्या पराभवाचे कारणं काय याचा आम्ही विचार करू, असं फक्त एक दिवस म्हणतात, पण नंतर पुन्हा मागे जे केलं तेच ते करत जातात. तेव्हा जेव्हा काळ अनुकूल होईल तेव्हा आम्हीसुद्धा यांना जिंकून दाखवू. आता तो शिशुपाल जो होता त्याला सगळ्या प्रकारे समजावलं. आता शिशुपाल आपल्या राजधानीला परत गेला. आता तो नवरदेव जो आहे, आता तिकडे शिशुपालाचं स्वागत करण्यासाठी किती मोठं पराक्रम केले असेल, किती मोठी सगळी जुळवाजुळव त्याच्या राज्यामध्ये केली असेल, मगध राज्यामध्ये. पण तिथे गेल्यानंतर हा एकटाच गेला. अरे वधूपत्नी कुठे आहे, वधू कुठे आहे, ती कुठे गेली, असं म्हणल्यानंतर मग याचं जसं तोंड लहान झालं. पण इकडे कृष्णद्वेष्टा जो रुक्मी होता त्याला मात्र आपल्या बहिणीला या भगवान श्रीकृष्णाने पळून नेलं, हा अपमान सहन झाला नाही. रागाने लाल झाला. रुक्मौत राक्षसोद्वाहम कृष्णद्विज सहन ससुहू, आणि अक्षौहिण्यावृतो बलिही, आपल्याबरोबर एक अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याने कृष्णाचा पाठलाग केला. आत्तापर्यंत एकटाच होता, कारण बाकी सगळे सैन्य होतं, इतर राजे होते, पण ते सगळे निघून गेल्यामुळे आता याने आपलं सैन्य घेतलं आणि कृष्णाचा पाठलाग सुरू केला. आहत्वा समरे कृष्णम अप्रत्यूह्य च रुक्मिणीम कुंडिनम न प्रवेक्षामी सत्यम एतत् ब्रवीमि वहा. आता अजून एक हुशारी केली, हुशारकीच आहे एक एका दृष्टीने. त्याने आता प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा? की या कृष्णाला हरवल्याशिवाय मी आमच्या कौंडिण्यपुरामध्ये, आजचं कौंडिण्यपूर या गावी जाणार नाही, माझ्या राजधानीत जाणार नाही. त्याला हरवूनच मी माझ्या राजधानीत जाईल, आणि असं मी जर हरवलं नाही, कुंडिनम न प्रवेक्षामी, प्रवेक्षामी म्हणजे मी प्रवेश करणार नाही, सत्यम एतत् ब्रवीमि मे, म्हणजे मी आता सत्य बोलत आहे, प्रतिज्ञा करत आहे. एवढी मोठी प्रतिज्ञा केली. भगवंत म्हणतात करा तुम्ही काय प्रतिज्ञा करायची तेवढ्या प्रतिज्ञा करा. हिरण्यकश्यपूने सगळे वर मागून घेतले आणि त्यांना सगळे भगवंताने दिले. तू म्हणशील तसं, इथे मरणार नाही, तिथे मरणार नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, काय जे म्हणशील ते सगळं तुझं हो. कारण भगवंताकडे हुकमेका जो आहे तो भगवंताच्या हातामध्ये असतात, आणि तो हुकमेका म्हणजे भगवंताचा पुढचा अवतार हा नरसिंहाचा अवतार. तसं या ठिकाणी आता तो रुक्मी जो आहे
तो आता सारथ्याला घेऊन आणि ते सैन्य घेऊन तो निघाला आणि ताबडतोब पळत जा आणि त्याला तो जिथे असेल तिथे गाठायचा आणि त्याच्याशी युद्ध करायचं असं ठरलं. आणि मग तो म्हणतो की आज मी माझ्या तीक्ष्ण बाणाने त्या दुष्ट गवळ्याच्या मुलाचा वध करेन, कृष्णाचा वध करेन, कारण तो बळजबरीने माझ्या बहिणीला घेऊन पळून गेला आहे. भगवंताचा प्रभाव न जाणल्यामुळे माणूस स्वतःच्या अहंकाराला एवढं मोठं करतो. पण ज्याचं हे सगळं सृष्टी आहे, ही सगळी सृष्टी ज्याची आहे, तो कधी अहंकाराने बोलत नाही, तो तेवढीच नम्रता धारण करतो. आता ज्याने धनुष्याची दोरी, भगवंताने काय केलं, आपल्या धनुष्याची फक्त दोरी जी आहे तिचा चमत्कार केला आणि शत्रू सैन्य हतबल झालं. पण इकडे हा शिशुपाल जो आहे तो मात्र आता आपल्या धनुष्य हातामध्ये घेऊन भगवान श्रीकृष्णांच्याकडे त्याने 3 बाण सोडले आणि तो म्हणतो, रथैकेन गोविंदम तिष्ठ तिष्ठ यथा आहोयत. मग त्याला आव्हान दिलं आणि तो त्याच्याकडे धावत आला. कावळ्याने हवीर द्रव्य पळवावे त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरीच केली आहे आणि तिला घेऊन पळून जात आहे. थांब थांब, मी तुझा सगळा जो माज आहे तो मी उतरवतो. तू मायावी असेल, तू कपट युद्धामध्ये प्रवीण असेल, तरी पण माझ्यासमोर तुझं काही चालणार नाही, असा प्रकारे तो अद्वा बोलायला लागतो. यावन्न मे हतो बाणैः शयिथा मुंच दारिकां स्मयन कृष्णो धनुच्छित्वा षड्भिर विव्याध रुक्मिणी. मी तुला जमिनीवर आडवं पाडेन आणि त्याच्या आधी तू माझ्या बहिणीला सोडून दे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण किंचित हसले आणि त्याचे धनुष्य, त्याच्या हातामध्ये असलेल्या त्या रुक्मीच्या हातातलं धनुष्य ते त्याने तोडून टाकलं. असं एकदा नाही अनेकदा झालं. पुढे 4 घोड्यांवर 8 बाण आणि सारथ्यावर 2 बाण असे त्याने बाण सोडले. आता शिवाय 3 बाणांनी त्याचा ध्वजसुद्धा त्याने तोडून टाकला. श्री दुर्गा सप्तशतीमध्ये त्या दुर्गा मातेच्या हातामध्ये, अष्टभुजा जी देवी आहे तिच्या हातामध्ये शस्त्र दिलेले आहेत. त्या शस्त्रांची नावंसुद्धा आहेत. 30 शस्त्रांची नावं या ठिकाणी आलेली आहेत. परिघम पट्टिशम शूलम चर्मासी शक्ती तोमरैव यद यद आयुधम दत्त तत्सर्वं सोच्छिन्नत हरिही. त्या रुक्मीने परिघ, पट्टिश, शूल, ढाल, तलवार, शक्ती, तोमर असे अनेक अस्त्र हातामध्ये घेतली होती आणि ती सर्व भगवंताने तोडून टाकली. म्हणजे सगळ्या शक्तीनिशी हा आला होता, पण भगवंताने आपल्या बाणाने त्याचे सगळे शस्त्र जे आहे ते तोडून टाकले. आता याला असं वाटलं की आता कृष्णाला हरवायचं असेल, आता एकच आहे की खाली उतरून आता त्याच्याशी 2 हात केले पाहिजे. खड्ग पाणीर जिघांसया. त्यामुळे खड्ग सगळं सोडून दिलं हातातलं आणि रथातून तो खाली उतरला. जसा दिवा, त्या दिव्यावर झेप घेतो एखादा किडा, आपण आता तर दिसत नाही पण लहानपणी आम्ही खूप हे पाहिलं आहे, त्याच्यावर झेप घेतो आणि स्वतःचंच आयुष्य तो जाळून टाकतो. तसा रुक्मी आपल्याकडे चाल करून येत आहे असं पाहिलं आणि त्या भगवान श्रीकृष्णाने आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलवारीचे तुकडे तुकडे केले. छित्वा असीम आददे तिग्मम रुक्मिणीम हंतुम उद्यता. असी म्हणजे बाण. सासीतून धनुर्बाणम पाणीम नक्तैतरांतकम सलीलया जगत्रातू महावीरभूतम अजम विभूम. आपण रामरक्षामध्ये म्हणतो. असी म्हणजे ढाल आणि तलवार. आता पुढे पहा. आता त्या रुक्मीला पकडायच्याच बेतामध्ये आहे भगवान श्रीकृष्ण. दृष्ट्वा भ्रात वधोद्योगम. आपल्या नवऱ्याने आपल्या भावाचा वध करण्याचा प्रसंग आता जवळच आहे हे रुक्मिणी ओळखलं. तर रुक्मिणी भयविवला. रुक्मिणीला खूप अशी भीती वाटायला लागली आणि ती विव्हळ झाली. विव्हळत असताना पतित्वा पादयोर भर्तुर उवाच करुणम सती. आणि ती आपल्या पतीच्या चरणाशी पडली आणि पतीची याचना करू लागली की माझ्या भावाला मारू नका, असं रुक्मिणी म्हणाली. योगेश्वरात प्रमेय आत्मन देव देव जगतपते हंतुम नारहसी कल्याण भ्रातरम मे महाभुज. आपण महाभुज आहात, आपण शक्तिसंपन्न आहात, आपण योगेश्वर आहात, या जगताचे पती रक्षण करणारे आपण आहात. माझ्या भावाला आपण मारू नये अशी ती सारखी सारखी विनंती करू लागली. आता हे जेव्हा वाचलं तेव्हा मग लक्षात आलं की आपल्या तिरुपती बालाजीची एक पोथी आहे, व्यंकटेश विजय नावाची पोथी आहे.
त्यामध्ये 12 अध्याय आहेत. त्या 12व्या अध्यायामधल्या 11वा अध्याय जो आहे तो फार महत्त्वाचा या दृष्टीने. आत्ताचा प्रसंग जो आहे तिथे आकाशराजा जो आहे, आकाशराजाची मुलगी असणारी पद्मावती आणि त्या पद्मावतीचा भाऊ म्हणजे आकाशराजाचा पुत्र वसुदान आणि आकाशराजाचा लहान भाऊ असणार आहे तोंडमान, म्हणजे तोंडमान काका आहेत. वसुदान हा पद्मावतीचा भाऊ आहे. आता वडील गेल्यानंतर जसं इतर ठिकाणी होतं तेव्हा पुन्हा वाटण्या होतात, भावाभावामध्ये युद्ध होतं, त्यावेळेस युद्ध होत होतं, आता भांडणं होतात. ते भांडणं कोर्टामध्ये जातात आणि मग कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हारतं. हे जरी असलं तरी या ठिकाणी ती पद्मावती तिरुपती बालाजी म्हणजे स्वतः व्यंकटेशाला प्रार्थना करते की तुम्ही माझ्या भावाला मारू नका. आणि तिथे युद्धप्रसंगामध्ये असं असतं की तो तोंडमान अनेक प्रकारचे शस्त्र किंवा बाण घेऊन वसुदानावर सोडत असतो. त्यामुळे वसुदानाचा जीव वाचावा यासाठी ती करुणा भागते. तसंच या ठिकाणी झालं. शुकदेव आपल्याला सांगतात, रुक्मिणी थरथर कापत होती. तिच्या गळ्यातून सोन्याचा हारसुद्धा खाली पडला, पण तिला त्याचंसुद्धा भान नव्हतं. पण भगवंताने हा सगळा प्रसंग पाहून त्यांचं हृदय द्रवलं आणि रुक्मिणीला मारण्याचा विचार त्याने सोडून दिला. आणि त्याने काय केलं असेल ते आता पुढच्या श्लोकात. चैलेन बद्ध्वा तमसाधुकारिणम. चैल म्हणजे अंगावरचं वस्त्र, उपरणं. ते उपरणं जे घेतलं त्या रुक्मिणीच्या अंगावरचं उपरणं भगवंताने ओढून घेतलं आणि त्याने त्याला बांधून टाकलं. चैलेन बद्ध्वा तमसाधुकारिणम श्मश्रुकेश प्रवपन व्यरूपयत. त्याच्या दाढी मिशा आपल्या तलवारीने त्या कापल्या आणि त्याचे डोक्यावर पाट काढले. पाट काढणे याचा अर्थ काही ठिकाणी 5 ठिकाणी केस ठेवले आणि बाकीचे सगळे केस काढून टाकले, असं त्याला विद्रूप केलं. यदुप्रवीरा नलिनीम यथा गजाहा. जसा गज हत्ती जो आहे तो हत्ती एखाद्या सरोवरात अनेक कमळं असली तर त्या कमळांची त्यांचीसुद्धा नासाडी करतो. ते कमळ इतके नाजूक असतात, पाहून त्याचा आनंद वाटला पाहिजे. पण हत्तीला आपल्या शक्तीचा गर्व झाल्यामुळे तो सगळ्या कमळांना उपटून टाकतो, त्यांचं त्या विद्रूप करतो, चुरगळून टाकतो. तसं या ठिकाणी त्या रुक्मिणीचं शरीर छिन्न विच्छिन्न केलं. कशामुळे? शरीरापेक्षा त्याच्या डोक्यावरचे केस कापल्यामुळे तो आता विद्रूप असा दिसायला लागला. जयद्रथाच्या बाबतीतसुद्धा महाभारतामध्ये असाच प्रसंग आलेला आहे. कृष्णांतिकम उपव्रज्य ददृशुस तत्र रुक्मिणीम. आता रुक्मिणीने हे सगळं पाहिलं. दुपट्ट्याने बांधलेला रुक्मिणी आहे हे सुद्धा पाहिलं आणि अर्धमेल्या अवस्थेत तो पडलेला आहे हे पाहिलं. आणि तेवढ्यामध्ये तथा अभूतम हतप्रायम दृष्ट्वा संकर्षणो विभू. संकर्षण म्हणजे बलराम. तेवढ्यात आपलं सैन्य घेऊन बलराम त्या ठिकाणी येऊन पोचले आणि रुक्मिणी अशा हतबल अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे हे पाहिलं. बलरामांना त्या रुक्मिणीची दया आली. प्रसंग काय आहे? कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाचा प्रसंग. त्याचं हरण करणं, तिला घेऊन जाणं. आता आपल्या लहान भावाचं आता लग्न होत आहे. हा चांगला शुभ प्रसंग आहे आणि त्या प्रसंगी त्या रुक्मिणीच्याच भावाला त्याच्यावर अशी परिस्थिती आली. म्हणून त्यांनी सांगितलं विमुच्यबद्धम करुणो, की आधी तू त्याला मोकळं कर, त्याला त्या बंधनातून सोडव. भगवान कृष्णम अब्रवीत. ते कृष्णाला म्हणाले. बलराम कृष्णाला सांगत आहे, तू जे काही केलंस ते काही चांगलं केलं नाहीस. असे करणे आम्हाला शोभत नाही. आपल्या नातलगांच्या दाढी मिशा उपटून त्यांना विद्रूप करणे हा काही चांगला वध नाही. त्याचा एक प्रकारे शास्त्राप्रमाणे वधच आहे, पण हे चांगलं काही कर्तव्य नाही. आणि रुक्मिणीला म्हणतात, भगवान बलराम म्हणतात, मैवा अस्मान साध्व सुयेथा भ्रातुर वैरूप्य चिंतया. वैरूप्य म्हणजे विद्रूप, की तुझ्या भावाला माझ्या लहान भावाने कृष्णाने तो तसा नटखटच आहे, माझं काही ऐकत नाही आणि बऱ्याच वेळेस काहीतरी करून ठेवतो आणि मग माझं नाव पुढे करतो. पण या जीवाला दुःख देणारा आणि सुख देणारा. खूप छान. सुख दुःखो न चान्यो अस्ति यतः स्वकृत भुक पुमान. जीवाला सुख आणि दुःख देणारा समोरचा दुसरा तिसरा कोणी नसतो, पण ते सुख आणि दुःख या त्या जीवाला आपल्या स्वतःचे कर्म फळ म्हणूनच प्राप्त होत असते.
श्री ग्रंथराज दासबोधामध्ये आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे 3 ताप दिले. आध्यात्मिक ताप म्हणजे स्वतःच्याच शरीरामध्ये आलेला विकार किंवा जे रोग असेल तो आध्यात्मिक झाला. आदिभौतिक म्हणजे माझ्या शरीराला त्रास होतो आहे पण तो दुसऱ्या कोणाकडून तरी होत आहे, तो आदिभौतिक. आणि आदिदैविक म्हणजे पूर्वजन्मामध्ये आत्तापर्यंत माझं जे आयुष्य झालं त्या आयुष्यामध्ये मी जर कोणाचं काही वाईट केलं असेल तर त्याचा परिणाम म्हणून मला पुन्हा दुःख भोगावं लागतं. तसं हे सुखदुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसतो, पण आपल्याच कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. आता छानपैकी याचा अर्थ दिला आहे. बलराम कृष्णाला सांगतात की आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला. आता त्याने अपराध केला, बरोबर आहे, पण तो वध करण्यास योग्य आहे हे सुद्धा बरोबर आहे. पण आपल्याकडून आपल्याच नातेवाईकाचा वध होणे हे बरोबर नाही आणि म्हणून तू त्याला सोडून दे. स्वतःच्या अपराधामुळे तो आधीच अर्धमेला झाला आहे की आधीच साप मेलेला आहे. आता उगीच आपलं शौर्य दाखवण्यासाठी त्या सापाला लाठीकाठीने पुन्हा पुन्हा मारत बसणं हे काही योद्ध्याचं शौर्याचं लक्षण नाही. आणि मग ते रुक्मिणीला पण म्हणतात की हे पतिव्रते, ब्रह्मदेवाने क्षत्रियांचा धर्म, क्षात्र धर्म, ब्राह्मण धर्म, पत्नी धर्म अशा अनेक प्रकारच्या धर्माचं विवेचन आपल्या भीष्मांनी मृत्युमुखी पडल्यानंतर या सगळ्या पांडवांना केलं होतं. त्यावेळेस कौरवसुद्धा तिथे उपस्थित होते. त्यामध्ये आता इथे हे सांगतात की क्षत्रियांचा धर्म असा आहे की भावाने सुद्धा आपल्या भावाला मारावे, क्षत्रिय असेल तर. ब्राह्मण असेल तर नाही. ब्राह्मणासाठी तो अपराध आहे, पण क्षत्रियासाठी तो अपराध नाही. आणि हा क्षात्र धर्म अत्यंत कठोरतेने पाळला पाहिजे. आणि ते श्रीकृष्णांना म्हणतात की स्वतःच्या संपत्तीच्या गर्वाने लोक आंधळे झालेले असतात, तेव्हा ते राज्य, पृथ्वी, पैसा, स्त्री, मान, तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचा सुद्धा तिरस्कार करतात. पुन्हा बलराम रुक्मिणीला म्हणतात, तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणार आहे. भगवान श्रीकृष्णांना माहीत होतं की हा रुक्मिणी हा आपला द्वेष करतो आणि म्हणून रुक्मिणी, तिचे वडील आणि इतर 4 भाऊ यांची इच्छा असूनसुद्धा तिचा विवाह आपल्याशी करू देत नाही, पण शिशुपालाशी हा विवाह करण्याची इच्छा ठेवून आहे. आणि म्हणून आत्ममोहो नृणाम एष कल्प्यते देवमायया सुरत दुरत उदासीन इति देहात्ममानिनाम. जे लोक भगवंताच्या मायेने मोहित होतात ते देहालाच आत्मा समजतात. देह हा काय म्हणतो आपण त्याला, उपाधी आहे. उपाधी देह बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. उपाधी म्हणजे कशी, मूळ पतंग असतो. आता पतंगाचे दिवस आहे म्हणून ते उदाहरण पाहू. पतंग आपण आणतो, त्या पतंगाला एक शेपूट जोडतो त्याचं बॅलन्स नीट राहावं म्हणून. तर ते जोडलेलं शेपूट ही त्याची उपाधी आहे. आता मुलांना ते शेपूट जे असतं ते किती लांब करायचं, किती लहान करायचं हे काही तेवढं त्याचं ज्ञान नसतं. ते आपल्या हिशोबाने ते शेपूट त्या पतंगाला लावतात आणि उडवायचा प्रयत्न करतात. मुळामध्ये यांना पतंग उडवताच येत नसतो आणि उडवायला जेव्हा सुरू करतात तेव्हा ते उडत नाही. मग त्यांना असं वाटतं की आता जे आपण शेपूट लावलं पतंगाला ते लहान झालं म्हणून ते मोठं करतात, मोठं असेल ते लहान करतात. तशा प्रकारे आपण देहालाच आत्मा आहे असं समजतो. म्हणजे आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे, पण त्याचा विसर पडतो. आपण भाड्याच्या घरात राहत आहोत आणि हे आपलं मूळ घर नाही. हे घर आपल्याला केव्हा ना केव्हा सोडावं लागतं आणि ते आपण सोडलं पाहिजे. तेवढ्याच आनंदाने ते सोडलं पाहिजे ज्या आनंदाने आपण या घरामध्ये त्या घराचं भाडं किराया देऊन त्या ठिकाणी राहायला येतो. तर सोडतानासुद्धा तेवढ्याच आनंदाने सोडलं पाहिजे. पण तिथे आल्यावर आता हे घर माझंच आहे, हा देह माझाच आहे, हा जो देहबुद्धीचा अहंकार आहे जीवाजवळ तो भगवंताला कसा सहन होणार आहे. आणि त्याच्या कल्याणासाठीच आम्ही असा दंड देत असतो जो देहबुद्धी ठेवून असतो त्यांना. मग म्हणतात की पाणी, घडा या उपाधी भेदाने जसे सूर्य आणि चंद्र, आकाश एकच असून अनेक दिसतात. खूप छान दृष्टांत या ठिकाणी आहेत. तो एक जुना सिनेमा होता मुघल आझम माझ्या माहितीप्रमाणे. त्या सिनेमामध्ये ती नटी कोण नाचत असते तेव्हा ते काचा ज्या असतात त्या काचा तुटून खाली पडतात
छिन्नभिन्न होतात. पण ते प्रत्येक काच आरशाची असते आणि त्या प्रत्येक तुकड्यामध्ये तिचं रूप तिला दिसत असतं. ती जरी एक असली तरी तिचं रूप अनेकत्वाने त्या ठिकाणी दिसतं. लहानपणी पंढरपुरामध्ये आम्ही गेलो असताना त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या मागे अशा काचा लावल्या होत्या, आरसे लावले होते तिन्ही चारी बाजूने. तिथे गेल्यानंतर जी मूर्ती, मूळ मूर्ती भगवंताची आहे ती अनेक रूपामध्ये आपल्याला प्रतीत होत जाते. हे जसं आहे तसं चंद्र सूर्य एकच असतात, पण अनेक घट त्याच्यासमोर असले आणि त्यात पाणी असलं, त्या प्रत्येकामध्ये ते प्रतिबिंब अनेक रूपाने आपल्याला भासत असतं. अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. तो भगवंत या ठिकाणी अनेक रूपाने आपल्यासमोर प्रगट होत आहे, आपल्याला ते दर्शन देत आहे. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साधे. नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पुण्य ब्रह्मांडी गाजे. तसं या शरीराला उत्पत्ती आहे आणि नाश आहे, पण आत्मा मात्र तो कुठेही जात नाही, येत नाही. सदा संतला येत ना जात काही, रीता ठावया राघवी विण नाही. आणि म्हणून संसार यती देहीनम. प्राण्याच्यासाठी हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये हा प्राणी अडकून जातो. आता या ठिकाणी काही मूळ सिद्धांत दिलेले आहेत की जसे डोळे आणि रूप हे दोन्ही सूर्यामुळे प्रकाशित होतात. माणसाला जे डोळे आहेत, दोन्ही डोळे जे आहेत ते चंद्र आणि सूर्याची प्रतिमा, चंद्र सूर्य म्हणून त्याकडे पाहण्यात येतं. पण सूर्य हेच त्याचं कारण आहे. ते डोळे आहेत म्हणून आपल्याला दिसतं. पण ज्यांना दृष्टी नाही, जे अंधही आहेत, दृष्टीहीन आहेत, त्यांना डोळे असतात. आपण ते डोळे पाहू शकतो, पण ते जगाला पाहू शकत नाही. कारण त्याच्या मागे असणारा जो सूर्य आहे, त्याच्या मागे असणारी जी शक्ती आहे, ती शक्ती त्या ठिकाणची क्षीण झालेली असते. प्रकाशक, सर्वांचा प्रकाशक आत्माच आहे. जसा दिवा लावला आणि एका मूळ दिव्यापासून अनेक दिवे लावले, तर पहिला दिवा कोणता लावला, दुसरा कोणता लावला हे आपल्याला सांगता येत नाही. कारण प्रत्येकाचा प्रकाश सारखाच असतो. तसा प्रत्येकाच्या आत्मरूपाने मी त्या ठिकाणी वास करत असं भगवंताचं म्हणणं आहे. जन्मादयस्तु देहस्य विक्रियानात्म क्वचित कलानाम इव नैवेद्योन मर्त्री ह्यस्य कुहुर इव. किंवा आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्लोक येतो, न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यं शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तू जे मारणार आहे ते यांचं शरीरच मारणार आहे. तो आत्मा जो आहे तो मात्र सदैव असणारच आहे, त्याला तू मारूच शकत नाही. भगवान श्री आदिशंकराचार्यांचा खूप छान ग्रंथ आहे तत्वबोध नावाचा. त्यामध्ये सुद्धा असाच प्रकार आहे. स्थूल शरीर किम स्थूल शरीरम. मग स्थूल शरीर म्हणजे काय, त्याचं उत्तर देतात. पंचीकृत पंचमहाभूतैः कृतं सत्कर्मजन्यम सुखदुःखादी भोगायतनम शरीरम. सुखदुःखाचा भोग घेणार हे शरीर आहे. आणि मग त्या शरीराचे काय गुण आहेत असं विचारलं पुढच्या ह्याच्यामध्ये, त्या तत्वबोधामध्ये. मग म्हणतात, अस्ति जायते वर्धते विपरिणीमते अपेक्षीयते विनश्यती षड्विकारात एतत् स्थूलम शरीरम. हे 6 विकार शरीराचे आहेत. अस्ति ते असतं, जायते ते जन्माला येतं, वर्धते लहान मूल काय 2 किलोचा असेल पण पुढे 100 किलोचा होतो, आणि विपरिणीमते हळूहळू पुन्हा त्याची शक्ती कमी होत होते, वजन कमी होतं. अपक्षीयते विनश्यते एके दिवशी तो नष्ट होतो. हा सगळे हे शरीराचे धर्म आहे, षड्विकार आहेत असं त्या ठिकाणी समजणं. मग जन्म घेणे, असणे, वाढणे, बदलणे, क्षीण होणे, मरणे हे शरीराचे विकार आहेत, ते आत्म्याचे नाहीत असं ते सगळं समजावून सांगतात. मग आता या ठिकाणी शुकदेव आपल्याला सांगतात की जसा झोपलेला मनुष्य स्वप्नामध्ये आपलं एक विश्वास निर्माण करतो आणि भोगल्या जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव तो स्वतः घेत असतो, पण जागा झाल्यावर या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे त्याला समजतं. एवं भगवता तन्वी रामेण प्रतिबोधिता वैमनस्यं परित्यज्य मनोबुद्ध्या समाधे. म्हणून या ठिकाणी शुकदेव सांगतात की अज्ञानामुळे होणाऱ्या या शोकाचा तू त्याग कर, कारण शोक अंतःकरणाला उदास करतो, मोहित करतो. म्हणून तत्त्वज्ञानाने याला सोडून पूर्णपणे भगवंताच्या चरणी स्थिर व्हावं. आता हा जो रुक्मी आहे, जसं त्याने
डोक्यावर पाट काढले, त्याचा अपमान केला, त्याला विद्रूप केलं. आता रुक्मिणीला आपली जी प्रतिज्ञा होती जी त्याने केली होती त्या प्रतिज्ञेची आठवण होते. मी म्हणलो होतो की या कृष्णाचा पराभव मी करेन आणि मी जर नाही केला तर मी कौंडिण्यपुराला परत जाणार नाही. तसं चक्रे भोजकटम नाम निवासय महत्पुरम. भोजकट नावाचं शहर त्यांनी वसवलं. भोजकट म्हणजे आजचं अमरावती जिल्ह्यामध्ये असणारं भातकुली, गणोजा देवीचं मंदिर आहे त्याच्याजवळ असणारं हे भातकुली. तसं पाहिलं तर अमरावतीपासून कौंडिण्यपूर काही 40-50 किलोमीटर आहे आणि अमरावतीपासून भोजकट हे सुद्धा 22-24 किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी तो येऊन राहिला. कुंडिनम न प्रवेक्षामी इति उक्त्वा तत्रा वसत ऋषा. त्याला त्याची आठवण झाली. भगवान भीष्मकसुताम एवं निर्जित्य भूमिपान पुरमानीय विधिवत उपयेमे कुरुद्वः. भगवान श्रीकृष्णाने सगळ्या राजांना जिंकलं आणि रुक्मिणीसह ते पुन्हा आपल्या द्वारकेमध्ये आले आणि विधीपूर्वक तिचं पाणीग्रहण केलं. या दोघांचा विवाह हा द्वारकेमध्ये झालेला भगवान श्रीकृष्णाचा पहिला विवाह आहे. तदा महोत्सवो नृणां यदुपुर्यां ग्रहे ग्रहे. सगळ्या घराघरांमध्ये स्वागत झालं. सगळे घरं सजवल्या गेले, रस्तेसुद्धा सजवल्या गेले, रांगोळ्या काढल्या आणि शुभ चिन्ह असणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने आपल्या घरासमोर मांडली. स्त्री पुरुषांनी कुंडले धारण केली होती, अनेक सुंदर पोशाख धारण केले होते, कोठे कोठे उंच ध्वज उभारले होते. अनेक राजांनासुद्धा त्या ठिकाणी आमंत्रण केलं होतं. त्यावेळेस त्या उत्साहामध्ये घाईघाईने सगळेजण कामं करत होते. भगवान श्रीकृष्णाचे अनेक वंश, ज्या वंशाचे प्रतिनिधित्व श्रीकृष्ण करत होते, कुरुवंश असेल, संजय असेल, कैकेयी असेल, विदर्भ असेल, यदू असेल, कुंतीचा पण वंश त्या ठिकाणी, या सगळ्या वंशाचे लोक आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा करत होते. कारण हे भगवंताचा विवाह, रुक्मिणी मातेचा आणि भगवान श्रीकृष्णाचा विवाह. आता हा विवाह जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात घ्या, आपण ज्या विवाह करतो किंवा आपण ज्या विवाहासाठी आपल्या मुलांचे करतो त्या विवाहामध्ये असणारा नवरदेव आणि ती वधू हे सुद्धा त्याच भगवान श्रीकृष्णाचं रूप असतात. श्रीकृष्णाने 16,108 स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. तसंच पण आजही तेच भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता प्रत्येक विवाहप्रसंगी आपल्याला त्या जोडप्यामध्ये दिसले पाहिजेत. ही बुद्धी अशा ग्रंथांच्या वाचनाने निर्माण होते आणि तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्याला तसाच आनंद प्रत्येक लग्नामध्ये होतो. जिकडे तिकडे रुक्मिणी हरणाचा प्रसंग जो होता तो प्रसंग लोक चर्चेमध्ये घेत होते आणि त्याचेच गुणगान गात होते आणि राजे आणि राजकन्या अत्यंत हर्षित होऊन हे सगळे श्रवण करीत होते. द्वारकायाम अभूत राजन महामोदक पुरौकसाम रुक्मिण्या रमयोपेतम दृष्ट्वा कृष्णम श्रियपतीम. रुक्मिणीरूपी लक्ष्मीला घेऊन साक्षात लक्ष्मीपती भगवान तिच्याबरोबर आता द्वारकामध्ये निवास करू लागले. त्या द्वारकावासियांना भरपूर आनंद झाला. त्याचा आनंद अनेक वर्ष लोक घेत होते. आजही आपण हा विवाह श्रीमद्भागवताच्या कथाश्रवणामध्ये सप्ताहामध्ये पहिला हा विवाह असल्यामुळे तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे रुक्मिण्यविवाहे चतुःपंचाशत्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पण. 54वा अध्याय या ठिकाणी आज समाप्त होत आहे. आता पुढे प्रद्युम्नाचा जन्म आणि शंभरासुराचा वध तो आपण आता उद्या पाहणार आहोत. उद्याचा दिवसही महत्त्वाचा आहे. पौष शुद्ध द्वादशी सह त्रयोदशी आलेली आहे. मागच्या वर्षी आपण याच दिवशी अयोध्येमध्ये रामललांच्या मूर्तीची स्थापना झाली. त्या भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभारलेलं होतं. त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अनेक गावांमध्ये अनेक राम मंदिरांमध्ये रामनामाचा जप होत आहे. रामनाम आहे श्रीराम जय राम जय जय राम याचा जप, अखंड जप 24 तास चालणार आहे. रामरक्षेचा पाठ होतात, भीमरूपी स्तोत्राचंही पठण होतं. असे अनेक कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात. तो आपण सुद्धा तसाच साजरा करूया. या ठिकाणी थांबतो. आता आपण नेहमीप्रमाणे आपल्या आरती म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जण मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथई वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.